झालं की त्यात टाकूया वरून हळद. ठीक आहे. बटाटी व कांदा शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे बटाटी आणि कांदा पण लवकर शिजतो. लक्षात घ्या, आपण पोह्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बटाटीत टाकताना आणि कांद्यामध्ये टाकताना थोडंसं आपण चवीनुसार टाकायचं. पाहू शकता बटाटी शिजलेली आहे. तर आता आपण कांदा घालूया. ढवळून घेऊया. कांदा थोडा नरम झाला की त्यात टाकूया टोमॅटो. काही लोक टोमॅटो टाकत नाही, स्किप करतात, परंतु आम्हाला टोमॅटो घालून आवडतो. आता टोमॅटो नरम झालेला आहे, त्यात टाकूया आता हळद. आता पोह्यात थोडीशी चिमूटभर साखर टाकून घेऊया. हे सर्व झाल्यावर सर्वात शेवटी पोहे टाकलेले आहेत. आता ते मिक्स करून घेऊया. पोहे तयार झालेले आहेत. आता वरून मी कोथिंबीर घालणार आहे आणि मिक्स करणार आहे. कोण खोबरं पोहे झाल्यानंतर वरून घालतात, शेंगदाणे पण वरून घालतात तळून घेऊन, पण आम्ही शेंगदाणे घालत नाही, बटाटे घालतो त्याऐवजी. आता अशा प्रकारे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. पोह्यांना वरून तुम्ही लिंबू पण घालू शकता आणि खाऊ शकता. थँक्यू.